नमस्कार, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग हा आपल्या ट्रॅक्टर कलेक्शन रिलेटेड होणार आहे. म्हणजे आपल्याकडे ट्रॅक्टर किती आहेत, आपले ट्रॅक्टर कुठे चालतात, आपण ते ट्रॅक्टर कधी घेतले आणि आपल्याकडे कोणकोणत्या कंपन्यांचे ट्रॅक्टर आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे ट्रॉल्या पण आहेत, तर त्या ट्रॉल्या पण आज मी रिव्हील करणार आहे तुमच्या समोर. आपल्याकडे फोर व्हीलर आहे, ती फोर व्हीलर पण रिव्हील करणार आहे. आणि बाकी हा सर्व ब्लॉग एकदम इंटरेस्टिंग होणार आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत ब्लॉग बघा. हे तुम्हाला पाठीमागे दिसत आहेत, हे 3 ट्रॅक्टर आहेत आपल्याकडं. तर याच्यामध्ये हा ट्रॅक्टर जो आहे अर्जुन 555 हा आपण सर्वात अगोदर घेतलेला आहे. आणि हा 2014 घेतलेला आहे आपण ट्रॅक्टर. म्हणजे ह्या ट्रॅक्टर पासून आपली सुरुवात झाली आणि मग त्याच्यानंतर आपण एक एक ट्रॅक्टर वाढवत गेलो. हा ट्रॅक्टर तुम्ही पाहू शकता इथं शेड मध्ये लावलेला आहे. हा आहे आपला 555 महिंद्राचा. ठीक आहे, त्याच्यावर तुळजाभवानी असं नाव पण टाकलेले, वरती पण नाव टाकलेले. आणि त्याचे टायर वगैरे एकदम टाकाटक आहेत पूर्णच्या पूर्ण. हा ट्रॅक्टर आपण घरीच शेतीमध्ये वापरण्यासाठी घेतला होता, पण नंतर आपण याच्यावरती ऊस वाहतूक केली. ट्रॅक्टरनं 10 सीजन केले, तरी पण अजून वाघ बघा कसा एकदम टाईट आहे. असं वाटत नाही की बाबा एवढे दिवसाचा ट्रॅक्टर असेल हा. तुम्हाला ट्रॅक्टरचा आतमधून व्ह्यू दाखवतो बघा. टेरिंग कव्हर आहे, त्याच्यानंतर सीट कव्हर बघा, त्याच्यानंतर बघा साऊंडला पण कसं डिझाईन केलेलं आहे पूर्ण, आहे का. आणि वरची डिझाईन पण तुम्ही बघा मस्त पैकी आहे. ठीक आहे, साईडला तर टेप वगैरे इथं असतो. त्याच्यानंतर हे लाजली बघ, इथं फोटो वगैरे लावलेला आहे. आणि त्याच्यानंतर हे समोर मिरर आहे. तर असा ओव्हरऑल असं मस्त त्याला सजवलेलं आहे. फक्त ट्रॅक्टर आपण चालवतो म्हणून नाही चालवत, तर सगळ्याच बाजूनी ट्रॅक्टरला आपण पूर्णपणे लक्ष देतो. एकंदरीत पाहायला गेलं तर असा जबरदस्त असा वाघ दिसतोय आपला, कारण एवढ्या दिवसाचा आहे पण तरी पण एकदम असा स्ट्रॉंग. आणि एवढे दिवस आपण त्याला चालवलंय, पण अजून त्याचे आतमधले लबर पण तुटले नाहीत. मी तुम्हाला लबर पण दाखवतो. हे बघा, अजून लबर पण जसे आहे तसेच आहेत कंपनीचे. म्हणजे हिकडल्या साईडचं नाही, पलीकडल्या साईडचं पण लबर असंच आहे, फक्त त्याच्यावर ते हिरवं कव्हर टाकले वरून. हा आहे जॉन डियर 5310. आता आपण जो महिंद्रा अर्जुन 555 घेतला होता, तो आपल्या घरगुती कामासाठी घेतला होता, शेतीतल्या कामासाठी. पण ज्यावेळेस आपण 5310 हा ट्रॅक्टर घ्यायचा विचार केला, तर हा ट्रॅक्टर आपण फक्त ऊस वाहतुकीसाठीच घेतला होता. आणि त्याच्यानंतर आपण हा ट्रॅक्टर वापरला, बेस्ट वाटला, ब्रेक सिस्टीम वगैरे सगळी तगडी वाटली. त्याच्यामुळं आपण नंतर याच्यानंतर घेतला, म्हणजे गेल्या वर्षी जो ट्रॅक्टर घेतला 2025 तो पण डबल आपण 5310 घेतला. हे वरती तुम्ही बघू शकता, हे शिवनेरी नाव आहे आणि भाऊंची पुण्याई. आपल्या प्रत्येक ट्रॅक्टरवर भाऊंची पुण्याई हे नाव आहे. तर तुम्हाला सहज प्रश्न पडेल, तर भाऊची पुण्याई ह्यांनी सगळ्या ट्रॅक्टरवर टाकले, तर ते आपले आजोबा होते आणि त्यांची पुण्याई आहे, कारण त्यांच्या पुण्याईनेच ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. त्याच्यामुळे आपण भाऊंची पुण्याई हे प्रत्येक ट्रॅक्टरवरती टाकलेले. हे टायर वगैरे बघा त्याचे, समोरचे चांगलेत, फक्त पाठीमागचे टायर जरा उघडले त्याचे. आता हे पाठीमागचे टायर जरा जास्त उघडण्याचं कारण म्हणजे आपले ट्रॅक्टर आहे ना 72 किलोमीटर ऊस वाहतुकीला होते. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्याच ट्रॅक्टरचे, आता बघा ते ट्रॅक्टर पण आपण आत्ताच घेतलेले ना, आणि ते पण 1 महिना लेट घेतलं होतं आपण सीजनच्या, तरी पण त्याचे पण बघा टायर किती उघडलेत, कारण जास्त वाहतूक लांब असल्यामुळं ही टायर अशी उघडते ट्रॅक्टरची. आपल्या सगळ्या ट्रॅक्टरमध्ये ना साऊंड सिस्टम एकदम तगडी आहे, कारण काय ट्रॅक्टर चालवायला आहे ना ड्रायव्हरला गाणे असल्याशिवाय मजा येत नाही. त्याच्यामुळं प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये आपण चांगले साऊंड टाकलेले. तर हे अशा पद्धतीचं आपला ट्रॅक्टर आहे. हे पाणी वगैरे ठेवायला ही पेटी पण आपण ठेवलेली आहे. आणि ट्रॅक्टर वगैरे फसला, म्हणजे ट्रॅक्टर म्हणजे ट्रॉली जर फसली तर सिंगल ट्रॅक्टरला निघत नाही, मग त्यावेळेस अशी वायर वगैरे सगळ्या ट्रॅक्टरला असतात. आपल्या बाकीच्या ट्रॅक्टरचे आता काढलेले. तर हा जो ट्रॅक्टर आहे हा आपला नवीन ट्रॅक्टर आहे. आणि तुम्हाला जसं मी अगोदर म्हणलो, पाठीमागच्या सीजन मध्ये हा ट्रॅक्टर घेतलाय आणि साधारणतः एक 7-8 महिने होत आले असेल जवळपास ह्याला. आणि हा पण आपला 5310 होता, आणि त्याच्यानंतर हा पण 5310 घेतला. पण हा जो ट्रॅक्टर आहे हा 55 HP मध्ये आहे आणि हा 57 HP मध्ये आहे. हा CRD मध्ये ट्रॅक्टर आहे. बरेच जण आम्हाला म्हणायचे की CRD ट्रॅक्टर काय घेऊ नका, पण आपल्याला काय जास्त काय अडचण आलेली नाही, कारण हा आहे ना हा 52 HP मध्ये पण चालतो आणि 57 HP मध्ये पण चालतो. आता ह्याच ट्रॅक्टरने 25 टन ऊस 52 HP मध्ये टाकलेला आहे. मग त्याच्यामुळे काय त्याचा ऍव्हरेज चांगलं बसायचं. ह्या ट्रॅक्टरनं पलीकडला ट्रॅक्टर म्हणजे 555 पेक्षा पण जास्त ऍव्हरेज दिलं. एकाच गावामध्ये दोन्ही ट्रॅक्टर होते, सारखंच अंतर होतं आणि लोड पण सारखा होता, तरी पण ह्याला डिझेल कमी लागायचं पलीकडल्या ट्रॅक्टरपेक्षा. त्याच्यामुळे CRDचा आपल्याला तर चांगला अनुभव आला.
कसा लुक वाटतोय समोरून, जबरदस्त एकदम. आणि जसे म्हणजे हनुमानजी एकदम शक्तिशाली आहेत, तसाच ट्रॅक्टर आहे हा, एकदम मजबूत आहे. ठीक आहे, आता पाठीमागे याला मागच्या महिन्यामध्येच याला टप वगैरे बनवलेला आहे एकदम. आणि ह्याचे साऊंड जे आहेत ना, ह्याचे साऊंड असे पाठीमागे टाकलेले आहेत आपण. म्हणजे इथं बाकीच्या ट्रॅक्टरचे इथं समोर आहेत, पण समोर काय होतं, समोर साऊंड असले की साईडला वगैरे बसता येत नाही. आणि ह्याचं कुशन पण बघा किती मस्त आहे, एकदम एकदम कम्फर्टेबल आहे बसायला वगैरे. ठीक आहे, इकडून पण याचं काही ठेवायला वगैरे खाली पाकिट आहे. ह्या ट्रॅक्टरनं गेल्या सीझन मध्ये 2200 टन ऊस टाकला होता. आणि तरी पण आपण एक महिना म्हणजे सीझन चालू झाल्याच्या नंतर 1 महिन्याने ट्रॅक्टर घेतला होता. आणि ह्या वर्षी माणसं पण जास्त आहेत कामाला, त्याच्यामुळं ह्या वर्षी 3000+ टन ऊस टाकण्याचं आपलं टार्गेट आहे. आणि तेवढं आपण कम्प्लीटच करणार आहे. हे अशा पद्धतीने आपण 3ही ट्रॅक्टर लाईन मध्ये लावलेले आहेत. आणि त्यांच्यासाठी असं आपण स्पेशल शेड केलेलं आहे. अगोदर असं शेड नव्हतं. अगोदर आपण ट्रॅक्टर असे बाहेरच लावायचो, त्यावेळेस हे 2च ट्रॅक्टर होते. पण हे सतत ऊन पाऊस आणि मग ते ट्रॅक्टरचे कलर वगैरे खराब होतात, त्याच्यामुळे आपण हे शेड केलं. ही आहे आपली स्कॉर्पिओ काळा घोडा. तर बघा हिचा नंबर पण कसा आहे, MH45AD0077. तर हिच्यासाठी पण आपण शेड केले. आणि शेड करून पण आपण तो कपडा टाकतो गाडीवरती, कलर वगैरे तिचा खराब होऊ नये म्हणून. समोरून जे शेड आहे तर ते थोडस अपुरं पडतंय, मग ते काय होतंय, समोरून पाणी वगैरे उडून येते गाडीवरती. ठीक आहे, पाठीमागच्या काच आपण ब्लॅक केलेल्या आहेत, समोरची नाही आपली ब्लॅक. पाऊस यायला लागलाय आणि आपला ब्लॉग अर्धाच झाला होता आणि पूर्ण ब्लॉग करायचा होता, त्याच्यामुळे मग मी छत्री घेऊन आलो. आणि म्हणलं आता छत्री खाली आपण पूर्ण ब्लॉग करू सगळा. आणि सध्या मी उभा आहे आपल्या ट्रेलरच्या समोर. त्या पाठीमाग आपल्या ट्रॉल्या लावलेल्या आहेत. आणि आता मी तुम्हाला सगळ्या ट्रॉल्या दाखवतो. आता ह्या पाठीमागच्या ज्या ट्रॉल्या आहेत, ह्या ज्या पाठीमागच्या ट्रॉल्या आहेत या, तर ह्या ट्रॉल्या आपण सगळ्यात अगोदर घेतलेल्या आहेत. ह्या ट्रॉल्या आपल्या आहेत 555च्या, म्हणजे जो आपला महिंद्राचा आहे अर्जुन, त्याच्या ट्रॉल्या आहेत ह्या. आणि ही पहिली सांगडा होता हे ट्रेलर. आणि हा काय सांगडा नव्हता, हे फाळक्याचं होतं. आणि त्याला काय व्हायचं, आतमध्ये डांब लागायचे पूर्ण. मला यांगता आहे ना वर, हे आत डांब लागायचे. हे जे पूर्ण होल दिसतात ह्याच्यामध्ये आपण लाकडी डांब लावायचं. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, ऊस कमी बसायचा ट्रेलर मध्ये. आणि आता काय झालं, आता हे डांब ह्या ठिकाणी लागायचे. मग साधारणतः इथपासून ते इथपर्यंत हे जे आहे दोन्ही साईडचं अर्धा अर्धा फूट हे अंतर वाढलं, त्याच्यामुळे ऊस जास्त बसायला लागला. आणि एका ट्रॉलीमध्ये आपल्या साधारणतः 2 टन माल वाढायला लागला. आणि ह्या पहिल्या अगोदर घेतलेल्या दोन्ही ट्रेलर आणि सगळ्यात लास्टला ह्या ट्रेलर घेतल्यात, ह्यांचा जरा कलर वगैरे खराब झालेला आहे. ह्या आपण नवीन ट्रॅक्टरसाठी घेतलेल्या होत्या. आपल्याला अचानक इमर्जन्सी होती आणि माल खूप शिल्लक पडत होता, शेतकऱ्यांचा माल वाळायला लागला होता, त्याच्यामुळे आपण अर्जंटमध्ये हे ट्रेलर घेतल्या. ह्या ट्रेलर पण मस्त येतात. आणि टायर सगळे बटनचे बटन आहेत हिचे. हे काय आपण टायर सेकंड नाही टाकलेले, ही नवेच टायर होते सगळे. आणि ह्या पण आपण शेजारी सोडल्यात. इथं खाली आपला मोगडा दिसतोय, जो आपण जमिनीसाठी वापरतो, जमिनीतल्या कामासाठी. तर आता चला आपण पलीकडे जाऊ. पलीकडे एक ट्रेलर आहेत आपल्याला लावलेल्या. आता इथे हे समोर जे दिसतंय तुम्हाला, हे आहे डम्पिंग ट्रेलर. तर हे ट्रेलर आपण इथं घरच्या कामासाठी वापरतो शेतीतल्या. हे काय आपण ह्याला ऊस वाहतुकीसाठी वापरत नाही, फक्त घरच्या कामासाठी ह्याला वापरतो. हे पण टाकाटक आहे, काय बाखरे बंधू. हा आहे आपला नांगर, जमीन नांगरण्यासाठी वापरतो. त्याच्यानंतर ही आहे तिफन, तुम्हाला आतमध्ये दाखवली ती एक तिफन आहे आणि ही एक तिफन आहे. 2 ट्रॅक्टरला 2 तिफन येतात. ट्रॅक्टर 3 येतं, पण 2 आपल्याला भरपूर होतात. आणि त्याच्यानंतर पलीकड हे तुम्हाला दिसते, ही लेवलसाठी फळी आहे, ट्रॅक्टरची ब्लेड आहे. आणि इथं ट्रेलर लावल्यात ह्या, जो आपण 2018ला 5310 घेतला होता त्याच्या ट्रेलर येतात. ह्या ट्रेलर मस्त येतात. आणि त्याच्यात ऊस 30 टनापर्यंत ऊस बसतो. जास्त आपले ऍडव्हान्स ट्रेलर नाहीत, कारण आपले ऍक्सल हे मिडियम आहेत. बऱ्याच जणांनी आता वाढीव ट्रेलर केलेले आहेत, आपल्या जास्त वाढीव नाहीत, पण तरी 30 टनापर्यंत माल बसतो आपल्या ट्रेलर मध्ये. तर हे अशा पद्धतीने आपलं ट्रॅक्टर आणि ट्रॉलेचं कलेक्शन आहे. एक गाडी आहे आपली म्हणजे स्कॉर्पिओ S10 आणि बाकीचे 2 व्हीलर आहेत, पण 2 व्हीलर काय दाखवायची आवश्यकता नाही. मी म्हणलं आज ब्लॉग मध्ये आपण दाखवू.
आज काही इकडे तिकडे बाहेर जायचा काही प्लॅन नव्हता. मग म्हणलं आपलं ट्रॅक्टरचं कलेक्शन दाखवू. तर अशा पद्धतीने आहे. मग अजून आपल्या ट्रॅक्टरमध्ये ह्या वर्षी चान्सेस आहेत वाढ होण्याची. तर त्याच्यानंतर मग ज्यावेळेस आपण नवीन ट्रॅक्टर घेऊ तर त्यावेळेस ते ट्रॅक्टर पण ऍड होईल आपल्या ह्या ट्रॅक्टरमध्ये. आणि मग सर्वांचा एक ब्लॉग, स्पेशली बेस्ट ब्लॉग असा बनवून मी तुमच्यासाठी टाकल.